तर चला तर मित्रांनो, आज आपण ॲनालिसिस करणार आहे. तर हे आपलं ॲनालिसिस जे आहे ते जवळपास 4 पार्ट्समध्ये राहील. जास्त मोठे पार्ट्स नाही आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4. प्रत्येक पार्ट 1 पेपर 1 आणि पेपर 2 या पूर्ण याचा ॲनालिसिस आपण या 4 पार्टमध्ये करणार आहे. तर जसं की आपल्याला माहीतच आहे, आपले 2 पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2. दोन्हीही पेपर जे आहेत 200 मार्कांचे पेपर आहे आणि हे दोन्ही पेपरमध्ये 100 प्रश्न आहेत आणि 2-2 तास आहे हे आपल्याला माहीतच आहे. काठिण्य पातळी सर्वांना माहीतच आहे, कारण की काठिण्य पातळीसाठी एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ते म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर आपले. आणि प्रिव्हियस इयर पेपर हे सगळ्या गोष्टीसाठी महत्त्वाचे. तर हे डिस्कशन आपण नंतर करूया. आज आपला मेन टॉपिक आहे तो म्हणजे सिलेबस ॲनालिसिस. तर चला स्टार्ट करूया सिलेबस ॲनालिसिस. पेपर 1मध्ये जे टॉपिक्स आहेत आपले, त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे सगळेच महत्त्वाचे टॉपिक आहे, पण पहिला महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन अँड मटेरियल. पहिलं तर आपण ओव्हरव्ह्यू घेऊ की या टॉपिकमध्ये आहे काय एक्झॅक्टली. सिलेबस आपला डिटेल सिलेबस आहे, त्याच्यामुळे आपल्याला काही जास्त वाचण्याची गरज नाही आहे. इकडे तिकडे MPSCने आपल्याला पूर्ण डिटेल सिलेबस ॲनालिसिस करून दिला आहे, त्यामुळे आपल्याला फक्त त्या सिलेबसला स्ट्रिक्ट टू राहणं जरुरी आहे, बस हेच आपल्यासाठी जरूरी आहे. तर कोणकोणते पॉईंट्स यात मेन्शन आहेत पहिले बघूया. तर बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शनमध्ये बघा, यात जो टॉपिक मेन्शन आहे ते म्हणजे वेट अँड हार्डन कॉन्क्रीट, टेस्ट ऑन कॉन्क्रीट, फॅक्टर्स अफेक्टिंग द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, वॉटर सिमेंट रेशिओ, aggregate cement ratio, mixed design, additives, design of formwork, types of formwork, stones, bricks, cements, lime, mortar, timber, plastic, concrete, steel, paint, varnishes, principles of building planning and design, integrated approach, building bylaws, building services such as vertical transportation, water supply sanitation, thermal ventilation, lighting, acoustics, fire protection, electric fitting. आणि त्याच्यानंतर फाउंडेशनमध्ये जे दिलं आहे, फाउंडेशन आणि मॅशनरीमध्ये ब्रिक अँड स्टोन मॅशनरी, सील अँड रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर, फ्लोअर, डोअर्स, विंडो, रूफ, फिनिशिंग वर्क्स अँड वॉटरप्रूफिंग. तर हे सगळे टॉपिक जे आहे हे यात मेन्शन केलेले आहेत. तर चला तर बघूया या टॉपिक्समध्ये खरंच आपल्याला वाचायचं आहे. तर मोस्टली बिल्डिंग मटेरियल अँड कन्स्ट्रक्शनमध्ये जे पार्ट येतात, महत्त्वाचा पार्ट आहे याच्यातला कॉन्क्रीट. पहिला महत्त्वाचा जो पार्ट आहे कॉन्क्रीट. या सगळ्या इतक्या मोठ्या लिहिलेल्या सिलेबसमध्ये कॉन्क्रीटचा जो टॉपिक आहे त्यातलेच आपल्याला म्हणजे हे जवळपास एक सब टॉपिकच लिहिलं आहे. कॉन्क्रीट हा एक मेजर टॉपिक आहे, ज्यात हे सगळे खूप सारे सब टॉपिक कवर होतात. दुसरं म्हणजे मटेरियल्समध्ये सिमेंट पण आलं, मटेरियलमध्ये स्टोन पण आलं, मग त्यात मॅशनरी पण आली, मटेरियलमध्ये स्टील पण आलं. हे झाले मटेरियल. तिसरा टॉपिक जो त्यात कवर केला जाते, जसं की याच्यात खूप सारं लिहिलं आहे की डोअर, विंडो, फिनिशिंग वर्क अँड फिटिंग हा जो टॉपिक आहे, डोअर, विंडो, फिनिशिंग वर्क अँड फिटिंगवाला, हा टॉपिक जो आहे तो मिसलेनियसमध्ये कवर होऊन जाईल. हा काही इतकं जास्त लक्ष देण्याची काही गरज नाही त्याच्याकडे. आणि हे जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत, जसं थर्मल व्हेंटिलेशन, लाईटनिंग, अकॉस्टिक्स, फायर प्रोटेक्शन आणि इलेक्ट्रिक फिटिंग. तर हे जे थर्मल व्हेंटिलेशन, लाईटनिंग, अकॉस्टिक्स आणि फायर प्रोटेक्शन आहे, तर याचे काही थोडेफार क्लॉजेस आहेत IS 456मध्ये. तर हे क्लॉजेस फक्त आपल्याला वाचण्याची गरज आहे, बस. बाकी त्यामध्ये अजून काही जास्त करण्याची गरज आहे. आणि दुसरं मागच्या वेळेस जो एक जनरल प्रश्न आला तर 2019मध्ये थर्मल व्हेंटिलेशनवर, तो थर्मल व्हेंटिलेशनवरचा प्रश्न पण एक सोपाच प्रश्न होता. म्हणजे जनरली प्रत्येक ॲप्रोच जो आहे तो आपण कवर नाही करू शकत, काही आपल्याला कॉमन सेन्स तिथं पण लावा लागते. तर तो कॉमन सेन्स जो आहे तो डेव्हलप करणं तो क्वेश्चनमधूनच डेव्हलप होते. आणि बाकी जे मटेरियलवरचे टॉपिक्स आहेत ते म्हणजे सिमेंट झालं, ते पण आहे त्यात कवर केलं. तर चला एक एक बघूया. पहिला टॉपिक जो आहे प्रॉपर्टीज ऑफ वेट अँड हार्डन कॉन्क्रीट. तर वेट कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टीजमध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज येतात? वेट कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टीजमध्ये झालं वर्केबिलिटी, ही वेट कॉन्क्रीटचीच प्रॉपर्टी आहे. अदर दॅन वेट कॉन्क्रीटच्या ज्या प्रॉपर्टीज आपल्याला पाहण्या म्हणजे वेट कॉन्क्रीटवरच्या ज्या आपण टेस्ट करतो, जसं आपण साऊंडनेस टेस्ट करतो वेट कॉन्क्रीटवर, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती विकार्ड सॅपरेटसवाली टेस्ट करतो, जे सिमेंटवर करतो, कॉन्क्रीटवर करतो, ते पण एक टेस्ट आहे. त्याच्यानंतर अजून ज्या टेस्ट आहेत त्याच्यावर त्या म्हणजे क्यूब स्ट्रेंथवाली टेस्ट आहे आपली, ते पण एक टेस्टच आहे वेट कॉन्क्रीटला हार्डन केल्यानंतर. म्हणजे ते वेट कॉन्क्रीटमधलीच टेस्ट आहे. हार्डन कॉन्क्रीटमध्ये ज्या प्रॉपर्टीज आहेत, त्या हार्डन कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टी म्हणजे स्ट्रेंथ, ही सर्वात महत्त्वाची प्रॉपर्टी हार्डन कॉन्क्रीटची. दुसरी महत्त्वाची प्रॉपर्टी हार्डन कॉन्क्रीटची ते म्हणजे त्याच्यावर परफॉर्म होणारे टेस्ट. त्याच्यावर जसे आपण ज्या टेस्ट परफॉर्म करतो त्या म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग आहे, की आपण वेट कॉन्क्रीटवर परफॉर्म करतो. तर हे सगळ्या टॉपिकच्या रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला त्यात करायचे आहेत. आणि प्रॉपर्टीज ऑफ वेट कॉन्क्रीटमध्ये ज्या सिमेंटच्या प्रॉपर्टीज आहेत किंवा कॉन्क्रीट बनवल्यानंतर ज्या छोट्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत त्याचे काही लिमिटेशन्स आहे किंवा
त्याच्या काही स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत, जशा काय साऊंडनेस टेस्ट इतकीच असली पाहिजे. त्यानंतर विकाटचा मोल्ड जो आहे त्याची साईज एवढीच असली पाहिजे, इतकी साईज असली पाहिजे, तेवढी साईज असली पाहिजे, किती पेनिट्रेशन केलं जाते, ह्या सगळ्या वेट कॉन्क्रीटमध्ये येतात. हार्डन कॉन्क्रीटमध्ये जे आहे त्या टेस्टमध्ये अल्ट्रासॉनिक पल्स व्हेलोसिटी टेस्ट झाली, रिबाउंड हॅमर टेस्ट झाली. तर या टेस्टबद्दल पहिले त्या टेस्टमध्ये परफॉर्म काय होते, त्याचे जे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला महत्त्वाचे आहे. आणि त्याचा मेनली पर्पज काय आहे की या ज्या टेस्ट आहेत या टेस्ट मेजर काय करतात, महत्त्वाचं काय आहे की या ज्या काही टेस्ट आपण बघत आहे या टेस्ट एक्झॅक्टली मेजर काय करतात हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि दुसरं नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगमध्ये त्याचा पर्पज की कशासाठी हे टेस्ट एक्झॅक्टली परफॉर्म करता, याच्यात कोणत्या तऱ्हेनं आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मोजत आहे, डायरेक्टली आपलं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मिळत आहे की इनडायरेक्टली आपलं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मिळत आहे. तर हे एक महत्त्वाचं आहे. दुसरं आहे टेस्ट ऑन कॉन्क्रीट, जे मी सांगितलं तुम्हाला, हे टेस्ट ऑन कॉन्क्रीट भेटतं हार्डन कॉन्क्रीटमध्ये चालू. वर्कॅबिलिटीमध्ये खूप सारं आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग वर्कॅबिलिटी ते आपल्याला पाहणं जरुरी आहे. फॅक्टर्स अफेक्टिंग स्ट्रेंथ ऑफ सिमेंट, फॅक्टर्स अफेक्टिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट हे आपल्याला पाहणं जरुरी आहे. ॲग्रिगेटवरच्या काही टेस्ट आहेत, जसं की लॉस एंजलस ॲब्रेशन टेस्ट आहेत, ही ॲग्रिगेटवरची टेस्ट आहे. तर जे काही मटेरियल्स त्यात अवेलेबल आहेत त्याच्या पण टेस्ट त्यात कवर आहेतच. कॉन्क्रीट म्हणजे ते फक्त सिमेंटच नाही आहे, तर जेवढे काही मटेरियल त्यात इन्व्हॉल्व आहे त्या सगळ्यावरच्या टेस्ट त्यात आल्या. दुसरं फॅक्टर्स अफेक्टिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट. तर जसं फॅक्टर्स अफेक्टिंग सांगितलं की हार्डन कॉन्क्रीटच्या जे फॅक्टर्स अफेक्टिंग आहे ते महत्त्वाचे, वेट कॉन्क्रीटवरचे फॅक्टर्स अफेक्टिंग जे महत्त्वाचे. आणि हे फॅक्टर्स अफेक्टिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटवरचेच हे फॅक्टर्स आहेत. जसं वॉटर सिमेंट रेशो हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जो स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटला अफेक्ट करते. त्यानंतर ॲग्रिगेट सिमेंट रेशो हा पण एक महत्त्वाचा फॅक्टर आहे जो स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटला अफेक्ट करते. आणि हे दोन्ही जे पार्ट आहे हे दोन्ही पार्ट वर्कॅबिलिटीला पण अफेक्ट करते. म्हणजे कॉन्क्रीटच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्याला पण अफेक्ट करणारे पॉईंट जे आहेत ते आपल्याला याच्यात कव्हर करायचेच आहेत. तर फॅक्टर अफेक्टिंग स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीटमध्ये अजून काही वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, ते आपण क्वेश्चनच्या सहाय्याने समजून घेण्याची पूर्ण प्रयत्न पूर्ण आपण करणारच आहे, त्याबद्दल काही डाऊटच नाही. आता दुसरा टॉपिक जो आहे तो म्हणजे डिझाईन मिक्स. तर डिझाईन मिक्समध्ये एकच सर्वात महत्त्वाचा आपल्यासाठी आहे तो म्हणजे IS 10262. आता यातलं वाचायचं काय, IS 10262 IS 10262 मधलं फक्त आपल्याला एवढंच वाचायचं आहे, जे काही स्टँडर्ड प्रोसिजर दिली आहे मिक्स डिझाईन करायसाठी. आपल्याला मिक्स डिझाईन नाही करायचं आहे, आपल्याला फक्त ते स्टँडर्ड प्रोसिजर पाहायचे की ते स्टँडर्ड प्रोसिजर मिक्स डिझाईनची काय आहे. बस त्या स्टँडर्ड प्रोसिजरमध्ये लिहिलं आहे की वर्कॅबिलिटी एवढीच असली पाहिजे की जर ॲग्रिगेट या टाईपचं असेल, 10 mm असेल, 20 mm असेल, 30 mm असेल, ती एवढी पाण्याची गरज आहे, त्याला वॉटरचं कंटेंट इतका असला पाहिजे. त्यानंतर मॅक्सिमम सिमेंट कंटेंट किती असते हे त्यात गिवन आहे. IS 456 आणि IS 10262. बस यात जे स्टँडर्ड टेबल दिलं आहे, स्टँडर्ड व्हॅल्यू दिल्या आहे, बस ते आपल्याला रट्टा मारणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काहीच नाही करणार आहे मिक्स डिझाईनमध्ये. आपल्याला काही मिक्स डिझाईन करायचं नाही आहे, वी डोंट हॅव मिक्स डिझाईन. आणि हा कोड महत्त्वाचं असणं जरुरी आहे, कारण की कोड छोटा एखाद्या वेळेस प्रश्न येऊन जाते, कोड आणि त्याचं साल, बस हे एक लक्षात ठेवणं जरुरी आहे. मिक्स डिझाईनमध्ये छोटासा टॉपिक आहे, काहीच वाचायची गरज नाही आपल्याला, फक्त बस स्टँडर्ड प्रोसिजर, स्टँडर्ड व्हॅल्यूज तेवढं आपल्याला पाठ करायची गरज आहे. ॲडिटिव्हमध्ये काय आहे, ॲडिटिव्ह मीन्स नथिंग बट ॲडमिक्चर्स. ॲडमिक्चरमध्ये कोणते ॲडमिक्चर आहे, काही ॲक्सेलरेटर आहे, काही रिटायर्डर आहे, त्याच्यानंतर काही असे ॲडिटिव्ज आहेत ज्याला म्हणतो आपण वॉटर रिपेलंट ॲडिटिव्ज, जसे की प्लास्टिसायझर, सुपर प्लास्टिसायझर हे वॉटर रिपेलंट ॲडिटिव्ज आहेत. रिटायर्डमध्ये झाले तर रिटायर्डरमध्ये झालं जिप्सम हा एक रिटायर्डर आहे, शुगर इज नथिंग बट अ रिटायर्डर. ॲक्सेलरेटरमध्ये मोस्ट कॉमन ॲक्सेलरेटर म्हणजे कॅल्शियम क्लोराईड हा जो कॉमन ॲक्सेलरेटर आहे CaCl2 जो आपण यूज करतो. तर अजूनही काही जे ॲक्सेलरेटर आहेत त्याच्या ज्या काही छोट्या छोट्या प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यानंतर प्लास्टिसायझर, सुपर प्लास्टिसायझर याचे लिमिट्स, की प्लास्टिसायझर किती पर्सेंटपर्यंत वॉटरची रिक्वायरमेंट कमी करते, सुपर प्लास्टिसायझर किती पर्सेंट वॉटरची रिक्वायरमेंट कमी करते. आणि त्या ॲडिटिव्हमध्ये अजून कोणते ॲडिटिव्ज येतात तर जसे की मिनरल ॲडिटिव्ज झाले, त्याच्यानंतर आपण ज्याला म्हणतो की फ्लाय ॲश हा पण एक ॲडिटिव्हचंच काम करतो, पण हा एक जो आहे तो मिनरल ॲडिटिव्हमध्ये येतो, मिनरल ॲडमिक्चरमध्ये येतो. तर हे जे काही ॲडमिक्चर्स आहेत याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत ते पण आपण बघणारच आहे. आता डिझाईन, हा जो टॉपिक आहे डिझाईन ऑफ फॉर्मवर्क, टाईप्स ऑफ फॉर्मवर्क, हा टॉपिक आपल्याला कुठून करायचा आहे, तर छोटा विषय आहे, बस तोच टॉपिक कव्हर करायचा आहे. डिझाईन ऑफ फॉर्मवर्क आणि टाईप्स ऑफ फॉर्मवर्क IS 456मध्ये, आता मला हे तर नाही माहीत की IS 456मध्ये टेबल नंबर तर नाही आठवून राहिला मला तो कोणता आहे, किंवा त्याचा पॅराग्राफ नाही आठवला, बट IS 456मध्ये हे आपण सांगूच. अजून जसे आपले क्वेश्चन्स येतील या टॉपिकवरचे पण, तेव्हा आपण ते सांगणार आहे की कुठून आपल्याला ते वाचायचं आहे. तर आता सध्या हे जे आहे तर डिझाईन ऑफ फॉर्मवर्क अँड टाईप्स ऑफ फॉर्मवर्क हे IS 456मध्ये मेन्शन केलेलं आहे.
फॉर्मवर्कचे जे काही टाईप आहे ते पण IS 456मध्ये सांगितले आहे. आणि महत्त्वाचं आहे एक टेबल, त्यात जो एक टेबल दिला आहे त्या टेबलवरच प्रश्न विचारले जातात नेहमीच. त्यात दिलं आहे की कोणत्या टाईपचं फॉर्मवर्क आहे, हे फॉर्मवर्क आपल्याला कुठं यूज करायचं आहे. आणि त्यात हे मेन्शन केलं आहे की जसं की बीमचं फॉर्मवर्क आहे किंवा एखादं कॉलमचं फॉर्मवर्क आहे किंवा एखादं स्लॅबचं फॉर्मवर्क आहे, तर या स्पॅनपर्यंत इतके दिवस आपल्याला ते फॉर्मवर्क ठेवायचं आहे. वर्टिकल फॉर्मवर्क असो किंवा सॉफ्ट असो किंवा आपण जे लावलेल्या ज्या काही स्ट्रिप्स आहे ज्या आपण बीमच्या खाली लावतो फॉर्मवर्कच्या, त्या स्ट्रिप्स असो किंवा प्रॉप्स असो, हे किती दिवसापर्यंत आपल्याला ठेवायचे आणि किती दिवसानंतर काढायचे आहे विथ स्पॅन. तर हा एक टेबल आहे जो आपल्याला पूर्ण 10 रट्टा मारायचा आहे. हा टेबल IS 456मध्ये दिलाच आहे आणि हा टेबल पूर्ण आपल्याला रट्टा मारायचा आहे, काहीच त्यात डाऊट नाही. याच टेबलवर प्रश्न विचारण्यात आले आणि नेहमी याच टेबलवर प्रश्न येतात. त्याच्यामुळे ते डिझाईन ऑफ फॉर्मवर्क, जे फॉर्मवर्कचे टाईप्स आहे ते आपल्याला वाचणं जरुरी आहे. ते फॉर्मवर्कचे टाईप्स पण त्यात दिलेले आहे. फॉर्मवर्कच्या टाईप्सही आपण वाचून घेऊया. आणि या डिझाईन ऑफ फॉर्मवर्कमध्येच एक टॉपिक येतो तो म्हणजे की आपल्याला जे हे वापरतो आपण, काय म्हणतो ते, व्हायब्रेटर्स. म्हणजे कॉन्क्रीटला व्हायब्रेट करण्यासाठी आपण किंवा कॉन्क्रीटला कॉम्पॅक्ट करण्यासाठी आपण जे व्हायब्रेटर्स वापरतो, निडल व्हायब्रेटर झालं, फॉर्म व्हायब्रेटर झालं, शटर व्हायब्रेटर झालं, इंटरनल व्हायब्रेटर झालं, हे सगळे जे व्हायब्रेटर्स आहेत, हे व्हायब्रेटर्स पण त्या फॉर्मवर्क्समध्येच येतात. त्यामुळे ते व्हायब्रेटर्सही आपल्याला करायचे. तर त्याच्या काही छोटे छोटे नावं आहेत आणि त्याचे पर्पजेस आहे. दुसरं झालं स्टोन ब्रिक. आता हे जे मटेरियल दिले आहे, स्टोन, ब्रिक्स, सिमेंट, लाईम, टिंबर, प्लास्टिक, कॉन्क्रीट, स्टील, पेंट, वार्निशेशन, मॉर्टर. तर हे असे छोटे छोटे टॉपिक्स आहेत की जसे की सिमेंट हा एक ब्रॉड टॉपिक. मटेरियल्स जे मी सांगितले होते तुम्हाला, तर सिमेंटमध्ये सगळं झालं. सिमेंटच्या प्रॉपर्टीज, सिमेंटचं कंपोजिशन, त्यात किती कंटेंट असते, लाईम किती असते, सिलिका किती असते, हे किती असते, ते किती असते. ब्रिक्समध्ये पण ते झालं, ब्रिक्सच्या प्रॉपर्टीज, ब्रिक्सवरच्या टेस्ट, ब्रिक्समधला कंटेंट, ब्रिक्समध्ये पण कोणता कंटेंट प्रेझेंट असतो, ब्रिक मॅन्युफॅक्चर करण्याच्या मेथड्स, सिमेंट मॅन्युफॅक्चर करण्याच्या मेथड्स, कुठे यूज होतात, काय यूज होतात, कसे यूज होतात, हे सगळे टॉपिक जे आहेत त्यात करू. स्टोनमध्ये काय आहे, स्टोनमध्ये आहे स्टोनबद्दल जास्त प्रश्न तर नाही विचारणार, बट स्टोनची जे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे त्याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात येतात. स्टोनची ॲब्झॉर्प्शन, वॉटर ॲब्झॉर्प्शन कॅपॅसिटी किती असली पाहिजे गुड स्टोन असला तर. आणि स्टोनचे काही टाईप, जसं इग्नियस, मेटामॉर्फिक, आणि हा स्टोन कोणत्या टाईपचा आहे, तो स्टोन कोणत्या टाईपचा आहे, असे छोटे मोठे प्रश्न. लाईममध्ये पण तेच. टिंबर हा एक ब्रॉड टॉपिक आहे, जो टिंबर पण आपल्याला स्टडी करणंच आहे. टिंबरमध्ये पण तेच, टिंबरच्या प्रॉपर्टीज, टिंबरचे जे काही छोटे मोठे टाईप्स आहे, जसं एक्झोजेनियस ट्रीज, इंडोजेनियस ट्रीज, आणि टिंबरमध्ये असणारे डिफेक्ट. सर्वात महत्त्वाचा जो पार्ट टिंबरमध्ये आपल्याला कव्हर करायचा आहे तो म्हणजे टिंबरमध्ये असणारे डिफेक्ट्स, तर ते आपण कव्हर करणार आहे. आणि दुसरं आलं स्टील. स्टीलमध्ये तर नथिंग बट काही जास्त वाचण्याची गरज नाही, आता पण जास्त प्रश्न पण विचारले नाही स्टीलमध्ये. दुसरा महत्त्वाचा टॉपिक आहे प्लास्टिक अँड वार्निशेस. पेंट्स अँड वार्निशेसवर खूप जास्त प्रश्न विचारण्यात आले आहे. जसे की त्याच्यात असणारे म्हणजे व्हेकल कशाला म्हणतात, सॉल्वंट कशाला म्हणतात, कोणते सॉल्वंट त्यात यूज केले जातात, कोणते व्हेकल, हा कोणता व्हेकल आहे, टर्पेंटाईन, जसं आपण थिनर म्हणून यूज करतो, थिनर काय आहे, हे असे छोटे मोठे प्रश्न जे आहे ते पेंट्स अँड वार्निशेसमध्ये आपल्याला दिसून येतात. तर वार्निशेस जे आहे, वार्निशेसमध्ये आपण रेझिन्स यूज करतो, तर रेझिन्स आपण कुठं यूज करतो, वार्निशेसमध्ये यूज करतो. असे पण छोटे छोटे प्रश्न जे आहे ते आपल्याला करण्यात येतात. आणि दुसरं आहे प्रिन्सिपल्स ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग, डिझाईन अँड इंटिग्रेटेड अप्रोच, बिल्डिंग बायलॉज, बिल्डिंग सर्व्हिसेस सच एज वर्टिकल ट्रान्सपोर्टेशन, वॉटर सप्लाय. असं वर्टिकल ट्रान्सपोर्टेशन इथपर्यंत आपण बोलले की प्रिन्सिपल्स ऑफ बिल्डिंग जे आहे झालं की आपले पाहायचे जे टॉपिक्स आहे ते म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ बिल्डिंग प्लॅनिंग अँड डिझाईन इंटिग्रेटेड अप्रोच, प्रिन्सिपल बायलॉज. आता हे प्रिन्सिपल्स ऑफ बिल्डिंग प्लॅनिंगमध्ये जे 10 की म्हणजे एक्झॅक्टला नंबर नाही आठवला मला, बट काही प्रिन्सिपल्सचे नाव दिले आहेत त्याच्यात, जसं की आस्पेक्ट, प्रॉस्पेक्ट, जसं ग्रुपिंग, रुमिनेस, हे काही प्रिन्सिपल्स आहे बिल्डिंग प्लॅनिंगचे. तर हे प्रिन्सिपल्स आपण शिकलो होतो आपण 3rd इयरमध्ये असताना, जेव्हा आपल्याला डिझाईन ड्रॉइंग हा टॉपिक होता, त्यामध्ये आपण हे प्रिन्सिपल्स ऑफ प्लॅनिंग पाहिले. आपल्याला नावच वाचणं आहे त्याचे, आणि ॲस्पेक्ट आणि नाव, आणि आपल्याला महत्त्वाचं आहे की त्यात आहे काय कंटेंट थोडाफार, बस तो महत्त्वाचा आहे आपल्याला. आणि बिल्डिंग बायलॉजमध्ये बिल्डिंग बायलॉज जितके वाचाल तितके कमीच आहे. पण जनरल जे बिल्डिंग बायलॉजवर जे काही थोडेफार क्वेश्चन आले असतील ते आपण बघूया. इतकं जास्त वाचण्याची किंवा इतकं जास्त टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे त्यात. वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन आणि थर्मल व्हेंटिलेशन हे जे टॉपिक्स आहेत त्यात मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की याच्यात जनरल अप्रोच असणं महत्त्वाचं आहे आपल्याला. आणि जे काही IS 456मधले क्लॉजेस आहेत, ॲकॉस्टिकसाठी, फायर प्रोटेक्शनसाठी, थर्मल व्हेंटिलेशनसाठी,
जसं की कॅव्हिटी वॉल्स आहेत. कॅव्हिटी वॉलचा कन्सेप्ट येते थर्मल प्रोटेक्शनमध्ये किंवा फायर प्रोटेक्शनमध्ये. तर हा एक कन्सेप्टवर कधी प्रश्न विचारले जातात, कॅव्हिटी वॉल्स काय असतात किंवा कॅव्हिटी वॉल 2 कॅव्हिटी वॉलमध्ये स्पेसिंग असलं तर काय होते, ह्याचे छोटेफार प्रश्न. वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशनमध्ये जे प्रश्न येतात माहिती आहे, वॉटर सप्लाय सॅनिटेशनमध्ये विचारले जाणारे प्रश्न म्हणजे जास्त काही मोठे प्रश्न नाही, बट छोटे छोटे प्रश्न की इंडियन टाईप हे इंडियन टाईपचं जसं की आउटलेट असते किंवा अजून आता इन्व्हायरमेंटमध्ये पण हे वॉटर सप्लायचे प्रश्न येतात. जसं की गल्ली ट्रॅप काय आहे, नॅनी ट्रॅप काय आहे, याच्याबद्दलचे प्रश्न इन्व्हायरमेंटमध्ये पण येतात. लास्टमध्ये जो टॉपिक कव्हर करायचा आहे तो म्हणजे फाउंडेशन स्टोन्स ब्रिक मॅशनरी, ब्रॉक मॅशनरी. हा जो फाउंडेशन आहे, फाउंडेशन मीन्स फाउंडेशनचे टाईप, जसं की मॅट फाउंडेशन, ड्राफ्ट फाउंडेशन, याच्याबद्दल वाचणं जरुरी आहे. हे करतात कशासाठी हे महत्त्वाचं आहे. सर्वात महत्त्वाचं हेच आहे की मॅट फाउंडेशन, ड्राफ्ट फाउंडेशन कधी प्रोव्हाइड करता तुम्ही, स्ट्रिप फाउंडेशन तुम्ही कधी प्रोव्हाइड करता, स्ट्रॅप फाउंडेशन तुम्ही कधी प्रोव्हाइड करता, त्यानंतर कंबाईन फुटिंग आपण कधी करतो. हे पहिले हेच महत्त्वाचं की याचा पर्पज काय, कारण का करावं लागते आपल्याला हे टॉपिक्स, तर हेच आपल्याला त्यात शिकायचं आहे. फाउंडेशन्समध्ये जनरल डिस्कशन हेच आहे. ब्रिक मॅशनरीचा जो कंटेंट आहे, तर ब्रिक मॅशनरीचा कंटेंट पण आपण बघणार. टाईप ऑफ ब्रिक मॅशनरी, कोणत्या कोणते ब्रिक मॅशनरीचे टाईप्स आहेत, जसं इंग्लिश बॉन्ड आहे, फ्लेमिश बॉन्ड आहे, ते झिगझॅग बॉन्ड वापरला जातात, स्ट्रेचर बॉन्ड आहे, हेडर बॉन्ड आहे. बस याची अरेंजमेंट कशी असते आणि हे वापरले कुठं कुठं जातात. तर हे छोटे मोठे टॉपिक्स आहेत, जास्त काही मोठे मोठे नाही. प्रत्येक टॉपिक याच्यात छोटा छोटाच आहे, बट तो रिलेट आहे सगळ्यांसोबत, त्याच्यामुळे तसं वाटते. लास्टमध्ये आज अजून एक टॉपिक जो आहे आपल्याजवळ तो आहे की कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स, रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर्स. रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट स्ट्रक्चर हा जो टॉपिक आहे ना, तर हा टॉपिक डिटेलमध्ये आपल्याला RCCत करायचा आहे, त्याच्यामुळे इथं त्याच्याबद्दल जास्त डिस्कशन करून घे फायदा नाही. आणि मग अशी सांगितलं मी हे की फ्लोअर्स, डोअर, विंडो, रूफ्स, हा जो टॉपिक आहे, तर हाही टॉपिक मिसलेनियसमध्ये कवर होऊन जाईल तुमचा, की डोअर्स, विंडो आणि रूफ्समध्ये काय असते. जसं की अरेंजमेंट आहे की डोअरची जी अरेंजमेंट असते त्यात एक जॉज कायले म्हणतात, रिबार कायले म्हणतात, या छोट्या छोट्या डेफिनेशन्स त्याच्यात येतात. विंडोजमध्ये आपण शिकलो होतो की विंडोज डॉर्मर विंडो असते, त्याच्यानंतर एक स्कायलाईट विंडो असते. हे असे विंडोजचे टाईप, काही डोअर्सचे काही टाईप राहते, जसं की फॉर्म डोअर्स राहते. त्याच्यानंतर अजून काही डोअर्सचे टाईप आहे ते पण आपण कवर करणार आहे. आपण प्रत्येक गोष्ट क्वेश्चनच्या साहाय्यानेच कवर करणार आहे, जेणेकरून आपल्या पेपरमध्ये तेच करायचं आहे आणि त्याच बेसिसवर आपण ते पूर्ण टॉपिक्स कवर करणार आहे. तर हा तर जो पार्ट झाला, हा पार्ट झाला पूर्ण बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलचा. हा आपला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियलचा पार्ट. दुसरा पार्ट आपल्याला आता जो स्टडी करायचा आहे तो म्हणजे महत्त्वाचा पार्ट आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा. तर हा पार्ट आता आपण स्टडी करूया की स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा पार्ट एक्झॅक्टली आहे काय. तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये पण MPSC मध्ये जास्त काही कठीण जे न्यूमरिकल्स आहेत ते इतके जास्त काही विचारले जात नाही. पण ठीक आहे, स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा न्यूमरिकल टॉपिकच आहे, त्यामुळे न्यूमरिकल सोडून आपल्याला कुठंच चालणार नाही. न्यूमरिकल आपण 100% पकडणारच आहे आणि न्यूमरिकलमध्ये विदाऊट कॅल्क्युलेटर आपल्याला कसं सॉल्व करायचं आहे तेही आपण पूर्णतः बघणार आहे विथ स्पीड अँड ॲक्युरसी. तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे